नको अप्पे पात्र, नको इडली पात्र, नको मिक्सर। आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सकाळचा झटपट नाश्ता बनवून दाखवणार आहे। इडली ढोकळ्याला मस्त पर्याय आहे। असं एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम 1 वाटी दही घ्यायची आहे। दही जास्त आंबट नाही आहे, दही कमी आंबट आहे म्हणून मी 1 वाटी घेतलेली आहे। तुम्ही जास्त आंबट दही घेत असाल तर अर्धी वाटी घेऊ शकता किंवा 4 ते 5 चमचे दही घेऊ शकता। आता ज्या वाटीने मी दही घेतलेली आहे मंडळी, त्याच वाटीने मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। आता बारीक रवा आणि दही चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे। असं दही आणि रवा चांगल्या प्रकारे एकजीव केलं की रवा चांगला फुलतो। मंडळी, घरातली कोणत्याही वाटीने तुम्ही सर्व माप घ्यायचं आहे, म्हणजे माप परफेक्ट निघालं तर रेसिपी चुकण्याची जास्त शक्यता नसते। तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणतीही वाटी सेट करून घ्यायची आहे। आता चांगल्या प्रकारे रव्याला या दह्यामध्ये एकजीव करायचं आहे, किंवा तुम्हाला दही वापरायची नसेल तर पाणी वापरलं तरी चालेल, पण दही वापरल्याने नाश्त्यामध्ये आंबूस चव येते, मग नाश्ता जास्त चवदार होतो। म्हणून इथे दह्याचा वापर करा किंवा तुम्ही ताक वापरलं तरी चालेल। तर मंडळी, आपण पाहू शकता दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे। असं दोन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालं तर रवा मस्त फुगतो। आता काय करायचं, असं चांगल्या प्रकारे हे एकजीव झालं की आता ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू। आता इथे आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये दुसरं मिश्रण बनवायचं आहे। त्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तितक्याच प्रमाणामध्ये बेसन घ्यायचं आहे, म्हणजे 1 वाटी बेसन घ्यायचं आहे। जितक्या प्रमाणामध्ये आपण 1 वाटी दही आणि 1 वाटी रवा घेतला होता तितक्या प्रमाणामध्ये। आता ह्या बेसनमध्ये आपल्याला थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि मध्यम टाईपमध्ये ह्याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे। जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही, आणि ह्याच्यातला गाठी फोडत आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। तुम्ही वाटलंच तर एकदा या बेसनला चांगल्या प्रकारे चाळून घ्या, म्हणजे पीठ एकदम हलकं फुल होतं आणि ह्याच्यामध्ये गाठी असतील तर त्या सुद्धा विरघळून जातात। मी अगोदरच पिठाला चाळून घेतलेला आहे, म्हणून डायरेक्ट मी बेसनमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे हा घोळ तयार करून घेत आहे। आणि आपल्याला असं थोडं पाणी टाकायचं आहे। एकदा जास्त पाणी टाकला तर ह्याच्या गाठी बनू शकतात, म्हणून थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा मध्यम टाईपमध्ये घोळ तयार करून घ्यायचा आहे। तर मंडळी, आपण पाहू शकता असं गुळगुळीत बॅटर तयार व्हायला पाहिजे, ह्याच्यामध्ये अजिबात गाठी राहायला नाही पाहिजे, म्हणून थोडं पाणी वापरून असं मध्यम टाईपमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं बेसनचं बॅटर तयार झालं की ह्या बॅटरला आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे। आता तुम्ही विचार करत असणार, सर्व जिन्नस एकत्रच मिक्स केलं असतं तर वेळही वाचला असता आणि चांगल्या प्रकारे बॅटर मिक्स सुद्धा झालं असतं। असं करू नका, चांगल्या प्रकारे बॅटर मिक्स होणारच नाही, कारण की ह्याच्यामध्ये 100% गाठी पडणार। म्हणून आपल्याला वेगळं असं जिन्नस मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे। आता रव्याला बेसनमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। असं चांगल्या प्रकारे 1 मिनिटापर्यंत फेटून घेतलं की ह्याच्यामध्ये गाठी सुद्धा पडणार नाही आणि परफेक्ट असं हे बॅटर तयार होणार, म्हणजेच की तिन्ही जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव होणार। एकतर बेसनचे बॅटर आणि दही आणि रव्याचे बॅटर सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव होणार। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नाश्ता बनवून पहा, ढोकळ्याला उत्तम पर्याय आहे आणि चव तुम्हाला ढोकळ्यासारखीच येणार। मी तर म्हणणार ढोकळ्यापेक्षाही एकदम जबरदस्त याची चव येणार आणि एकदम हलका फुलका असा नाश्ता बनतो। तुम्ही माझ्या रेसिपीवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। तर मंडळी, आपण पाहू शकता मस्त असं मीडियम थिकमध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे आणि एकदम गुळगुळीत तयार झालेलं आहे। अजिबात ह्याच्यामध्ये लम्स नाही, म्हणून वेगळं बॅटर बनवलं की ह्याच्यामध्ये अजिबात गाठी तयार होत नाही आणि मस्तपैकी थोडा वेळ फेटून घेतलं 1 मिनिटापर्यंत मस्त बॅटर तयार होतं। हे पाहू शकता ना, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। ह्याच्यामध्ये आता पाणी टाकण्याची गरज नाही, कारण की आपण एक बॅटर थोडंसं पातळ बनवलं होतं बेसनचं आणि रवा आणि दही थोडंसं घट्ट होतं, मग दोन्ही एकजीव झाल्यावर परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। थोड्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये पाणी लागू शकतं, 2 ते 3 चमचे, पण आता सध्या तरी ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि हा नाश्ता खाताना कोरडा लागू नये म्हणून 1 चमचा आपल्याला साखर वापरायची आहे। साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाश्ता कोरडा लागू नये म्हणून मी इथे 1 चमचा साखर वापरत आहे आणि सोबतच 1 चमचा आपल्याला रिफाइंड तेल वापरायचं आहे। तेल वापरलं की काय होतं माहिती आहे का, नाश्ता एकदम हलका फुल आणि मऊ होतो, मधून ओलावा पकडून राहतो तेल, म्हणून तेल वापरणं फारच गरजेचं आहे। एकदम मऊ नरमसूद नाश्ता होतो। आता पुन्हा आपल्याला 1 मिनिटापर्यंत ह्याला फेटून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत, जेणेकरून ह्याच्यामध्ये तेल सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे। मंडळी, असं 1 ते सव्वा 1 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे एका बाजूने फेटून घेतल्याने साखर तर विरघळतेच, पण बॅटर सुद्धा मस्त हलकं फुल होतं बॅटरमध्ये हवा भरल्याने, आणि नाश्ता एकदम स्पंजी होणार आणि जाळी पडण्यास सुद्धा चांगली मदत होणार। आता काय करायचं, आपण रवा वापरला आहे, रवा चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे, त्यासाठी झाकण लावायचं आहे 10 मिनिटापर्यंत। तर मंडळी, बॅटर सेट होते तोपर्यंत आपण इथे थोड्याशा वेगळ्या चवीची खमंग चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे। क्वांटिटी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता।
3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, आलं नाही वापरायचं आहे। तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे आपल्याला फुटाणे वापरायचे आहेत। तुम्हाला फुटाणे वापरायचे नसेल तर 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याची कूट वापरू शकता, म्हणजेच की पावडर वापरू शकता, किंवा भाजलेले शेंगदाणे वापरलं तरी काही हरकत नाही। चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि इथे आपल्याला अशा घाट्या वापरायच्या आहेत। हे बेसनाच्या घाट्या वापरायच्या आहेत। थोड्याशा वापरल्या की चव चांगली येते ह्या नाश्त्याला। एकदा ह्या पद्धतीने तुम्ही चटणी बनवून पहा, खरंच मंडळी तुम्हाला भरपूर आवडेल। किंवा बारीक शेव असतात ना, ते वापरलं तरी चालेल। आता चव बॅलन्स राहण्यासाठी इथे आपल्याला 1 लिंबाचा रस वापरायचा आहे आणि अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही। अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे, मगच ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी मिक्स करायचं आहे। तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसारच पाणी मिक्स करून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। तर मंडळी आपण पाहू शकता चटणी इथे तयार झालेली आहे आणि चटणीला थोडीशी मी पातळ ठेवलेली आहे, जास्त प्रमाणामध्ये घट्ट ठेवलेली नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणी बनवू शकता, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। आणि ह्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची काहीच गरज नाही। ही चटणी अशीच एकदम चवीला एकदम चांगली लागते। आता चटणी तयार झाली, थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू। 10 ते 12 मिनिटं झाले, झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे। बॅटरला थोडासा घट्टपणा आलेला आहे, 1 ते 2 चमचे पाणी लागू शकतं आणि हलकसं पातळ करायचं आहे बॅटर। पण त्या अगोदर आपल्याला ह्या नाश्त्याला आणखीन हेल्दी करायचं आहे, त्यासाठी बॅटरमध्ये काही भाज्या मिक्स करू। सर्वप्रथम इथे आपल्याला एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, सोबतच एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापलेला आणि एक लहान आकाराचा गाजर किसून घ्यायचा आहे आणि सोबतच तिखटपणासाठी 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। फ्लेवर व चव चांगली येण्यासाठी पाव चमचा इथे हिंग वापरायची आहे आणि रंग थोडासा चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर। आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव करायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या याच्यामध्ये मिक्स करू शकता, जेणेकरून हा नाश्ता आणखीनच जास्त पौष्टिक होणार। किंवा भाज्या मिक्स न करता नुसतं बॅटरचा सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, पण त्याच्याने हा नाश्ता थोडासा कोरडा लागेल। त्यासाठी इथे भाज्या मिक्स करायच्या आहे, आणखीन जास्त पौष्टिक होण्यासाठी। मस्त पर्याय आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांच्या डब्याला सुद्धा, मोठ्यांच्या डब्याला सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। चवीला एकदम भन्नाट आहे। तर मंडळी पाहू शकता सर्व भाज्या चांगल्या प्रकारे ह्या बॅटर मध्ये एकजीव झालेल्या आहे, थोडासा घट्टपणा आहे। पाणी मिक्स करण्या अगोदर आपल्याला इथे एक लहान पॅकेट इनो वापरायचं आहे आणि सोबतच इथे आता मात्र आपल्याला 1 ते 1.5 चमचा पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे इनोला या बॅटर मध्ये एकजीव करायचा आहे। इनो वापरल्याने नाश्ता मस्त एकदम स्पंजी होतो आणि टम्म फुगतो। तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर तुम्ही सोडा वापरू शकता, किंवा दोन्ही जिन्नस वापरायचे नसतील इनो आणि सोडा तर ह्या बॅटरला तुम्हाला 3 ते 4 तास रेस्ट द्यावी लागेल, म्हणजेच की सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे आंबलं की तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही। तर मंडळी पाहू शकता इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झालेला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम योग्य झालेली आहे। आता इथे मात्र आपल्याला वेळ लावायचा नाही, फटाफट आपल्याला नाश्ता बनवून घ्यायचा आहे। चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे। तर मंडळी नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला इडली पात्र किंवा आप्पे पात्र नाही पाहिजे, आपल्याला अशी कढाई पाहिजे आणि कढाईमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे। पाणी गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे किंवा एखादी वाटी ठेवा आणि त्याच्यावरून आपल्याला अशी चाळणी ठेवायची आहे। चाळणीला आतील बाजूमध्ये तेल लावायचं आहे। आता आपल्याला फक्त 1 चमचा बॅटर ह्याच्यावर सोडायचं आहे, म्हणजे 1 मोठी पळी बॅटर ह्याच्यावर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे। आता झाकण लावायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटांपर्यंत ह्याला वाफवून घ्यायचं आहे। गॅसला मध्यम आचेवर ठेवायचं आहे। मंडळी 2 ते 2.5 मिनिटं झालेले, झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे हा नाश्ता चांगल्या प्रकारे स्टीम झाला आहे की नाही, असं काटा चमच्याने चेक करायचं आहे। पाहू शकता बॅटर अजिबात ओलं नाही, म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये स्टीम झालेला आहे। आता एखादं उलटण घ्यायचं आहे आणि ह्याला डिमोल्ड करायचं आहे। हलक्या हाताने डिमोल्ड करायचं बरं का, जास्त जोर लावू नका, कारण की एकदम मऊ झालेला आहे हा नाश्ता। असा हलक्या हाताने डिमोल्ड करायचा। पाहू शकता मस्तपैकी हा नाश्ता डिमोल्ड झालेला आहे आणि खालतून चिटकला सुद्धा नाही, कारण की तेल लावलेलं होतं। आता अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे आपण संपूर्ण नाश्ते बनवून घेऊ आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर मंडळी जितक्या प्रमाणामध्ये मी सर्व साहित्याचं माप सांगितलेलं आहे तुम्हाला, तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवणार तर जवळपास 3 ते 4 लोकांसाठी हा नाश्ता पुरेसा होतो। आता हा नाश्ता असाच खायचा नाही, ह्याची आणखीन टेस्ट वाढण्यासाठी ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी फोडणी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे, सोबतच थोडंसं कढीपत्ता, 2 ते 3 हिरव्या आणि लाल मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत। आता या सर्व जिन्नसांना या फोडणीच्या पॅनमध्ये असं चमचा चालवून हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। असा तडका द्यायचा, जसा आपण ढोकळ्यावरती तडका देतो ना तसाच तडका द्यायचा आहे
चवीला एकदम चांगला लागतो हा नाश्ता। तुम्ही ढोकळे तर प्रत्येक वेळी बनवतातच, पण एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा। खरंच मंडळी, ढोकळ्याला आणि इडलीला उत्तम पर्याय आहे। एकदा ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही ढोकळे बनवायचं सोडून टाकणार, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। अशी फोडणी या नाश्त्यावर पसरून झाली की याला मी तुम्हाला तोडून दाखवतो। एकदम मऊ हलका फुल झालेला आहे आणि सर्व भाज्या चांगल्या प्रकारे वाफल्या सुद्धा आहेत। मंडळी, मी तर म्हणेन चटणी न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही खाल्ला तरी चवीला एकदम बेस्ट लागेल। तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये। चला तर मंडळी, अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया। धन्यवाद।